तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आणि आजचा हा दौरा होता खास आमचे बंधू, आमचे मित्र अमरमाणे यासोबत चाललो होतो एका खास कामासाठी. आमचा हा असा छोटासा प्रवास सुरू झाला. पुढे गेल्यानंतर आम्ही छानपैकी थोडीशी मस्तपैकी पेटपूजा करून घेतली. गाव जवळ आलेलं होतं, थोडंसं खाऊन घेतलं. यानंतर गेलो एका खास मित्राच्या घरी. तिथं खूप छान पद्धतीनं त्यानं प्राणी पक्षी हे सांभाळलेले होते. इथं अशा पद्धतीचे विविध प्रजातीचे पक्षी छान पद्धतीनं होते बघा. रंगीबेरंगी पोपट, लवबर्ड्स, काकाकोवा अशा अनेक प्रजातीचे पक्षी त्यानं छानपैकी सांभाळलेले होते. बघून थोडंसं बरं वाटलं. यानंतर आम्हाला जे पाहिजे होतं ते बघण्यासाठी गेलो. आम्हाला पाहिजे होता एक जर्मन शेपर्ड डॉग आणि तो आम्ही पाहिला. तिथे 2 पपीज होते, त्यानंतर एक ब्लॅक जर्मन शेपर्ड होता. पण आम्हाला जो पाहिजे होता तो काय कोट मिळाला नाही, त्यामुळं आम्ही तो काय घेतला नाही. तिथं बाकीचे पण डॉग्स होते. हा होता सायबेरियन हस्की, खूप छान होतं. त्यानंतर हा होता रॉटविलर पण खूप छान होता, प्युरिटीमध्ये होता. त्यानंतर आम्ही घरात जाऊन थोडीशी विविध विषयावरती चर्चा केली, वेगवेगळे प्रोजेक्ट्स याच्याविषयी चर्चा केली. यानंतर आम्ही पुढे निघालो एका खास कामासाठी. कारण आमचं मूळचं पुढचं काम हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आम्ही निघालो तिथून पुढे एक 17-18 किलोमीटर अंतरावरती यासाठी. आणि इथं आल्यानंतर आम्ही पाहिलं एक सुंदरशी अशी ही गाय. आणि या गायीसाठीच आम्ही इथं आलेलो होतो. आम्ही ती पूर्ण पाहिली. गाय खूपच सुंदर होती, खूपच जातिवंत होती. आम्ही पूर्ण ती चेक केली, पूर्ण पाहिली. त्यानंतर पूर्णपणे तिचे भोवरे काय आहेत का बघितले. सगळ्या पद्धतीची पुन्हा बाहेर काढली आणि पुन्हा बाहेर काढून तिला चालवून ते बघितलं. ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा केली, बघितलं, मी देखील पाहिलं. आणि त्यानंतर मस्तपैकी त्या गाईचा व्यवहार करून टाकला. ती गाई खरेदी केली. बरी वाटली त्यामुळे पटकन तिथंच खरेदी करून घेतली. त्यानंतर त्या गाईला थोडासा गुलाल लावला बघा. व्यवहार झाल्यानंतर गुलाल लावतात तशा पद्धतीचा मी थोडासा गुलाल त्या गाईला देखील लावून घेतला. आम्हाला पण आनंदच होता की आम्हाला जी पाहिजे होती ती वस्तू आता मिळालेली होती. त्यामुळं कुठंतरी मनामध्ये आनंद हा होताच. जे पाहिजे ते मिळालं होतं. यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. प्रवास अतिशय आनंददायी, सुखदायी होता. आजूबाजूला छानपैकी हिरवंगार शेत होतं. अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस पार पडला. धन्यवाद.